नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 8 फेब्रुवारी 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाची सप्तमी आहे. नक्षत्र स्वाती आहे. योग गंड आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो मिष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बवा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:30 ते 4:54 राहणे अभिजित मुहूर्त दुपारी 12:17 ते 1:05 असणार आहे. कुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 4:54 ते 6:19 आणि यमगंड काळ दुपारी 12:41 ते 2:04 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय अजिबात घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस तुळ राशीमध्ये भ्रमण करेल. आजच्या दिवशी शुक्र आणि हर्षदचा केंद्र योग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करूया. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातील शुक्राबरोबर द्वितीयातील हर्षल हा केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर राहतील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुमचे जे आर्थिक व्यवहार आहेत त्यावर थोडीशी करडी नजर ठेवणं गरजेचं राहील. खर्च जास्त होते. गुंतवणुकीच्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील शुक्राबरोबर तुमच्याच राशीतील हर्षल केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याच्या छोट्या मोठ्या तक्रारी आजच्या दिवशी डोक्यावर काढू शकतो. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संबंधी कुठल्याही प्रकारचे निर्णय छोटे किंवा मोठे घेऊ नका. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले छोटे मोठे स्ट्रेस जाणवू शकते. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील शुक्राबरोबर व्ययातील हर्षल हा केंद्र करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि अत्यंत शुभफलदायी राहतील. खास करून तुमचा मूड कॉन्फिडन्स आणि ऊर्जा जबरदस्त दिसून येईल. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुमधुर राहतील. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम दिसून येईल. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये भविष्यकालीन योजनांच्या संदर्भातले कुठलेही छोटे किंवा मोठे निर्णय घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील शुक्राबरोबर लाभातील हर्षल हा केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये प्रलोभनाच्या मागे लागू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. आर्थिक संदर्भातले व्यवहार करताना काळजी घेणं अत्यंत गरजेचे राहील. त्यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील शुक्र आणि दशमातील हर्षल हे परस्पर केंद्र करते. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा दिवस धावपळीचा धकाधकीचा दिसून येईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. याचप्रमाणे कमिटमेंट प्रॉमिसेस सुद्धा आजच्या दिवशी करू शकता. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये वैवाहिक जोडीदारावर वादविवाद किंवा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातल्या तक्रारी डोक्यावर काढू शकतील. दिवस आजचा मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील शुक्र आणि भाग्यातील हर्षल हे परस्पर केंद्र करत आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवा, मात्र काही चांगले लाभ तुम्हाला निश्चित मिळते. येणार 2 ते 3 दिवसात आरोग्याच्या संदर्भातल्या समस्या डोकं करू शकते. महिला वर्गापासून थोडंसं सावध राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील शुक्राबरोबर अष्टमातील हर्षल हा केंद्र करत आहे. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. बऱ्याच प्रमाणात तुम्ही ॲक्टिव्ह राहाल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये मात्र रिलेशनशिपच्या संदर्भातले काही त्रास किंवा मतभेद दिसून येतील. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवसाचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या व्ययस्थानात चंद्राचा भ्रमण आहे. चतुर्थातील हर्षल आणि चतुर्थातील शुक्र आणि सप्तमातील हर्षल हे परस्पर केंद्र करतील. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी धावपळ दिसून येईल, गडबड दिसून येईल, थोडंसं मनस्ताप जाणवेल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये घरातील वातावरण गडूळ होण्याची शक्यता राहील. घरातील जे महिला वर्ग आहे त्यांच्या आरोग्याकडे थोडी लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ही आहे धनुरास. धनुराशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील शुक्राबरोबर षष्ठातील हा शल्कात केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही तुम्हाला लाभ मिळू शकते. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. याचप्रमाणे पैशाच्या संदर्भात ते काही महत्त्वपूर्ण व्यवहारसुद्धा पार पडू शकते. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कुठल्याही प्रकारचे कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार किंवा वादविवादांपासून लांब राहणं अत्यंत गरजेचं राहील. आरोग्याकडे लक्ष द्या. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील शुक्राबरोबर पंचमातील हर्षल हा केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातली काही कामं ही मार्गी लागू शकतील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात आर्थिक व्यवहारातील लक्ष ठेवा. खर्च किंवा गुंतवणूक याकडे बारीक करडीने जर ठेवणं गरजेचं राहील. अंदाज चुकू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील शुक्राबरोबर चतुर्थातील हर्षल हा केंद्र करणार आहे. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती मार्गी लागतील. नवीन कामाची सुरुवात करू शकता. याचप्रमाणे भाग्याचे उत्तम साथ लाभेल. फिरणं वगैरे मात्र कामं तुमची पूर्ण होतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात स्वतःच्या भावभावनावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. छोट्या मोठ्या कारणामुळे तुमचा तोंड भविष्यातील त्याकडे लक्ष द्या. दिवस आजचा मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातील शुक्र आणि तृतीयातील हर्षल हे परस्पर केंद्र करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारच्या महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू नका. प्रलोभनांपासून लांब राहणं अतिशय गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात थोडासा मानसिक तणाव जाणवेल. आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. कमिटमेंट, प्रॉमिसेसपासून लांब राहणं अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 8 फेब्रुवारी 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.